नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024 ही रंगतदार होत चालली आहे. प्रचाराला धूमधडाक्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला गोष्ट छोटी डोंगरा एवढीवरती आपल्याला प्रत्येक मतदारसंघाचं राजकारण नेमकं कसं चाललंय, कुणाचं पारडं त्या त्या मतदारसंघामध्ये जड असणार, सद्य परिस्थितीमध्ये कोण निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करायची आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत फुलंब्री मतदारसंघाची. कारण फुलंब्री मतदारसंघ हा तसा हॉट सीट आहे आणि नेमकं या मतदारसंघामध्ये काय घडतंय, तर चला सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, खरं तर आता सध्या राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांच्या हक्काचा मतदारसंघ म्हणजे फुलंब्री मतदारसंघ. जोपर्यंत नाना या मतदारसंघामध्ये होते तोपर्यंत बरेच जण वाट बघून होते की यार अपना नंबर कब आएगा. आणि आता नाना राज्यपाल झाल्यामुळे बऱ्याच जणांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या, बऱ्याच इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली होती आणि आता अशातच नानांविरहित पहिली निवडणूक फुलंब्री मतदारसंघामध्ये होत आहे. तर नेमकं सध्याचं फुलंब्री मतदारसंघाचं राजकारण कसं आहे समजून घेऊ. एकूणच फुलंब्री मतदारसंघामध्ये मोठं नाव असलेलं अवताडे पाटील यांच्या कुटुंबामध्ये यावेळेस काँग्रेसकडून उमेदवारी आलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे विलास अवताडे. दुसऱ्या बाजूला भाजपनी यावेळी विश्वास टाकलेला आहे अनुराधा चव्हाण यांच्यावरती. खरं तर हरिभाऊ बागडे गेल्यानंतर कोण उभं राहणार अशी बरीच मोठी लाईन लागलेली होती. त्यात अनुराधा चव्हाण यांचं नाव सिलेक्ट झालं. त्यामुळे बऱ्याच अंशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि इच्छुकांमध्ये कुठेतरी नाराजी या मतदारसंघामध्ये दिसून आली. त्यानंतर इथे तिसरं नाव आहे ते म्हणजे अनुराधा चव्हाण यांना डोकेदुखी ठरणारं रमेश पवार यांचं. ओबीसी चेहरा असलेलं नेतृत्व, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असलेले आणि बंडखोरी करून नॉट रिचेबल झालेले रमेश पवार यांनी अखेरच्या क्षणापर्यंत माघार घेतली नाही. कित्येक जणांचे फोन आले परंतु ते निवडणूक लढवण्यावरती ठाम होते आणि त्यामुळेच आता फुलंब्री मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होईल अशी शक्यता असताना चौथा अपक्ष उमेदवार आहे मंगेश साबळे. एकूणच काय तर या चार लोकांमध्ये मोठी फाईट होण्याची शक्यता कुठेतरी या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली होती. आता एक एक करून आपल्याला याबद्दल चर्चा करायची आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण चर्चा करू मंगेश साबळेंबद्दल. एकूणच मनोज जरांगे पाटील आपल्याला पाठिंबा देतील आणि त्या पाठिंब्यावरती आपण निवडून येऊ असा ठाम विश्वास असणाऱ्या साबळेंचा कुठेतरी हिरमोड झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुठलाही उमेदवार देणार नाही असं बोललेलं होतं. त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी उमेदवारी मागे घ्या असा आदेशही दिलेला होता. परंतु त्यानंतरही मंगेश साबळे निवडणूक लढवण्यावरती ठाम राहिले. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला इन्स्टावरती आणि त्यावरून जरांगे पाटील आणि साबळे यांच्यामध्ये बिनसलं आणि एकूणच साबळेंनी आता निवडणुकीतून मी माघार घेतोय असा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामुळे मंगेश साबळे निवडणुकीतून रिंगणाच्या बाहेर जातात की काय अशी संभ्रमावस्था फुलंब्री तालुक्यात आहे. आता तिसरं नाव आहे ते म्हणजे रमेश पवार यांचं. रमेश पवार हे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आणि बंडखोरी करून त्यांनी अपक्ष उमेदवार भरला. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनुराधा चव्हाण यांच्यासाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण हिंदुत्ववादी मतदार एक गठ्ठा शिंदे सेना आणि भाजप यांच्या बाजूने असेल अशी शक्यता असताना, ओबीसीच आमचा डीएनए आहे असं म्हटलेलं असताना ओबीसींचाच चेहरा जर बाजूला जाऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर कुठेतरी याचा फटका भाजपला या मतदारसंघामध्ये बसू शकतो. आता या सगळ्यांच्या बाबतीत असं चित्र निर्माण झाल्यानंतर आता उरतायत विलास अवताडे पाटील. कुठेतरी सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये तरी फुलंब्री तालुक्यामध्ये विलास अवताडे पाटील यांना गुलाल लागेल अशी चर्चा आता मतदारसंघामध्ये रंगू लागलेली आहे. एका बाजूला मंगेश साबळे, दुसऱ्या बाजूला रमेश पवार, तिसऱ्या बाजूला अनुराधा चव्हाण आणि यांच्यामध्ये होणारं मतविभाजन हे कुठेतरी विलास अवताडे पाटलांना विजयाच्या जवळ नेणारा ठरेल असं आता फुलंब्री मतदारसंघामध्ये वाटायला लागलेलं आहे. नक्कीच इथून पुढचा या मतदारसंघातला राजकीय प्रवास कसा असेल, येणाऱ्या काळामध्ये
कसा प्रचार इथे गाजेल आणि कोणाकोणाच्या सभा होतील, त्यानंतर चित्र कसं असेल, या सगळ्या बाबतीमध्ये इत्थंभूत अपडेट्स आपल्याला पुन्हाही मिळतील. परंतु तत्पूर्वी फुलंब्रीचा मतदार औताडेंवर गुलाल उधळणार अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.